न्यूज SRB में आप सभी का स्वागत है। महाराष्ट्र पुलिस के सम्मान में जनशक्ति मैदान में नागपुर में पुलिस पर हमले के विरोध में सामाजिक कार्यकर्ता प्रदर्शन दिखा। घाटकोपर मुंबई में जो प्रदर्शन किया जा रहा है औरंगजेब को लेकर, आज इनसे ही जो प्रदर्शन कर रहे हैं इनसे ही जानकारी लेते हैं किस लिए कर रहे हैं और उनकी इरादा क्या है। मागील हप्त्यामध्ये नागपूरमध्ये जी दंगल झाली त्या दंगलीमध्ये महिला कर्मचारी, पोलीस कर्मचारी तिचे कपडे फाडण्यात आले, हिंदू लोकांचे घरं जाळण्यात आले, गाड्या फोडण्यात आल्या। याच्याबद्दल आपण कसं बघताय? याच्याबद्दल एवढंच असं बघते की आज आपले जे पोलीस जे रक्षक आहेत आज ते सुरक्षित नाही आपल्या इथे। मग ते सामान्य नागरिक कसे सुरक्षित राहणार? आणि जिथे यांचे मोहल्ले असतात तिथेही लोक जे मॉब लिचिंग वगैरे करतात आणि खोटे जे आरोप टाकतात आणि यांच्या आधी टेरेस असतं, घर असते, यांच्यामध्ये हत्यारं भेटतात आणि यांच्या टेरेसवर वगैरे जे दगडं भेटतात ती आपल्या हिंदूंच्या घरी ते सगळं भेटणार नाही। आपल्या हिंदूंच्या टेरेसवर वगैरे वाळवण्याचे सामान भेटणार तुम्हाला, जे पापड कुरड्या असतात, पण यांच्या याच्यावर काच, मसाले आणि दगडं हे सगळं आधी भेटणार। तर हे सगळं येतं कुठून? हे त्यांचं पूर्वनियोजित होतं आणि हे सगळं आखून त्या लोकांनी ही मांडणी करून केलेलं। जिथं जिथं त्यांना थोडं काही हे भेटतं त्यावरून ही लोक दंगे पेटवतात। ही जी नागपूरमध्ये दंगल झाली ही कशावरून दंगल भडकली आणि कशामुळे, कोणत्या समाजांमध्ये दंगल घडवण्यात आली, कशामुळे ही दंगल झाली? ही दंगल फक्त अफवामुळे झाली। फक्त बोलणार होते की अकबरची जी औरंगजेबाची कबर आम्ही उखडणार, पण केलं तसं काही नाही आहे। पण ही अफवा होती की आमची चादर होती त्याच्यावर आयत लिहिलेलं होतं आणि तो चुकीचं म्हणजे सगळी अफवा पसरवली आणि त्याच्यामुळे ती दंगल घडलेली आहे। आणि ह्याचं सगळं जास्तीत जास्त नुकसान तिथं नागपुरामध्ये हिंदू समाजाचं आणि हिंदू बांधवांचं झालं आहे। मुसलमानांचं जसं म्हणतात शांती म्हणजे काय म्हणतात त्यांना शांती दूत किंवा हे, तर त्या लोकांना तसं म्हणून चालणार नाही, कारण ती लोक आज पूर्णपणे तयारीमध्ये असतात। आपली लोक गाफील असतात आणि त्यामुळे आपल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि भरपूर नुकसान झालेलं आहे तिथं। जर आपल्या राज्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात आणि ह्या गोष्टी घडवण्यामागे किंवा काही संघटना आहेत किंवा आपला जो धर्म आहे, हिंदू धर्म आहे, हा जातीपातीमध्ये वाटल्या गेलेला आहे किंवा पक्षापक्षामध्ये वाटले गेले आहेत आणि हा धर्म एवढा मोठा असून हा एकत्रित दिसत नाही। आज आपण बघितलं घाटकोपरमध्ये जे तुम्ही आंदोलन केलं, या आंदोलनामध्ये एक मोजकेच हिंदू धर्माचे लोक होते, पण जर एवढा मोठा हा जर हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र म्हणतात, आणि जर अशा या आंदोलनामध्ये तुमचा हिंदू समाज आहे, हा हिंदू नेते हे विघटलीत गेलेले आहेत, पसरले गेले आहेत, याच्यावरती तुम्ही कसं याची चळवळी कशी उभी करणार? तुम्ही म्हणालात बरोबर आहे, जसं आपला हिंदू समाज हा कधीच एकत्रित येत नाही। आता तुम्ही जसं म्हणता हे इतर समाजातली लोक एकाने जरी आवाज दिला तरी ते संख्येने अनेक म्हणजे उपस्थित राहतात, तसं आपल्या हिंदू समाजामध्ये नाही आहे, कारण आपली एकी नाही आहे। आपण राजकारण्यांच्या मागे आधी धावतो, आपण जातीपातीत आपल्याला तोडाफोडा राज्य करा ही नीती आपल्याकडे अवलंबली जाते आणि हिंदू म्हणून हिंदू एका दुसऱ्या हिंदूच्या पाठीमागे कधीच उभा राहत नाही। जसे इतर धर्मी उभे राहतात तशी मानसिकता आपली अजिबात नाही आहे आणि त्याच मानसिकतेच्या या सगळ्या जोरावरच आपण सगळे विघटित आहोत आणि आपल्याला आपल्या राष्ट्रामध्ये स्वतःला लढावं लागते प्रत्येक गोष्टीसाठी की आम्हाला आमचं हिंदू राष्ट्र पाहिजे, किंवा आमच्या ज्या जसं संभाजी महाराजांची कबर आहे त्याला हे औरंगजेब कबर आहे आणि संभाजी महाराजांचे त्यांनी एवढे हाल केलेत, त्यानंतरही ते थडगं इथं आहे, ही सर्वात मोठी शोकांतिका आपल्या इकडची। आपला देश स्वातंत्र्य होऊन 75 वर्षे होऊन गेली आणि 75 वर्षानंतर आपल्या समाजाला असं काय वाटतं की आता इथून ही कबर हटवली पाहिजे? याचं कारण काय? कारण आता समाज जागृत झालेला आहे। पूर्वी धर्मशिक्षण या सर्वांचा अभाव तर होताच, आणि जसं धर्मशिक्षण इतर समाजामध्ये धर्मशिक्षण वगैरे असतं, तर आपल्या घराघरामध्ये धर्मशिक्षणाचा अभाव आहे आणि त्या अभावामुळे अजूनपर्यंत आपले जे पूर्वज होते, आमचे आईवडील किंवा अजून कोण असेल, ते अजूनपर्यंत गाफील होते। पण आता जी ही पिढी आहे ही गाफील नाही आहे, ही चांगल्या प्रकारे आपलं धर्मशिक्षण जाणते, आपलं धर्म जाणते आणि त्यामुळे आज आम्हाला प्रत्येकाला वाटतं की संभाजी महाराजांचे एवढे हाल करणारा औरंग्या आमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, इवन आमच्या कोणत्याही हिंदू राष्ट्राच्या भूमीमध्ये आम्हाला हे अपवित्र आत्मीयता आम्हाला नकोच आहेत। तर आता हे तुम्ही कशी चळवळ उभी करणार आहेत आणि जनजागृती कशा पद्धतीने करणार आहे? जनजागृती कसं आम्ही घराघरामध्ये करणार। आम्ही काय जनजागृती करणार म्हणजे इतरांसारखे आम्ही लाट्या काट्या घेणार नाही की आम्ही दगड हत्यार घेणार, ही आमची संस्कृतीच नाही। जसं दुसरा धर्म घेतो तशी ही आमची संस्कृती नाही।
आहे. आम्हाला आमच्या धर्माने चांगल्या मार्गाने आणि सहिष्णू आहे. हिंदू धर्म हा सहिष्णू आहे, पण सहिष्णुतेचा जास्त कोणी अतिरेक केला तर तिथं कुठेतरी आमची वाचा फुटणार आणि ती फुटलेली आहे. आणि याच्या पुढेही आणि तुम्ही म्हणताय निश्चितच की राजकारण्यांमुळे कुठेतरी आम्ही मागे राहिलो आहे. गाव पातळीवर देश पातळीवर आम्ही मागे राहिलो आहे, कारण प्रत्येकाने आम्हाला जातीपंथामध्ये बाटलेलं आहे आणि प्रत्येक राजकारण्यांनी याचा आपापल्या सोयीप्रमाणे फायदा घेतलेला आहे आणि जो आपला हिंदू समाज आहे तो मागे राहिला आणि अन्याय सहन करत राहिलेला आहे. आता जे आपल्या रक्षणासाठी पोलीस दलामध्ये ज्या महिला वर्ग भरलेले आहेत, आता तुम्ही बघितलं गेलं कालच्या दंगलीमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलवरती हल्ला झाला, त्या महिलेचे कपडे फाडण्यात आले. काय सांगशाल तुम्ही सरकारला, कशा पद्धतीने या गोष्टी बोलू शकता? काही नाही, सरकारने आता याच्या आधी तर झाले झोपलेलं होतं सरकार. यापुढे सरकारने जागृत राहावं आणि कठोर कारवाई करावी. जे या दंगलीमध्ये होते त्यांच्याकडून या दंगलीची नुकसान भरपाई करावी आणि अक्षरशः जसं योगी जे आहे, आज आम्हाला अभिमान आहे त्यांचा, योगींसारखं पॅटर्न आपल्या महाराष्ट्रातही चाललं पाहिजे. कारण गल्ली ते दिल्ली आज आपलं हिंदुत्ववादी सरकार आहे, तर आपल्या लोकांवर एवढे अन्याय का होत आहेत आणि आपली लोक काय याच्यामध्ये भरडली जात आहेत, हाच प्रश्न आम्हाला सरकारला करायचा आहे. आणि जे दंगलखोर आहेत त्यांच्या घरादारावर नक्कीच पूर्णपणे बुलडोजर आणि नांगर फिरला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. तर आपण जे नागपूरमध्ये दंगल झाली त्याच्यामध्ये महिला कॉन्स्टेबलवरती हल्ला झाला आणि हा हल्ला कशा पद्धतीने झाला आपण सगळ्या मीडियामार्फत बघितलेलं आहे. आणि जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे, एक नारी सक्षम 50% आरक्षण 60% आरक्षण दिलेलं आहे, पण याच्यामधून सुद्धा देशाला 75 वर्ष झालेत स्वातंत्र्य होऊन आणि याच्यामध्ये महिला सुरक्षित नाही. याच्यामध्ये दिसून येतं की महिला काही सुरक्षित नाही. याच्यामुळे तुम्ही कसा संदेश देतात, कसं महिलांना सांगू शकता, जागृत करू शकता देशाच्या किंवा राज्याच्या? नमस्कार. महिला सुरक्षित नहीं है ये हमने देखा. महिला पुलिसकर्मी थी, सिर्फ महिला नहीं थी, ऑन ड्यूटी वो थी. ऑन ड्यूटी महिला पुलिसकर्मी के ऊपर जो दुष्कर्म हुआ, उसके कपड़े फाड़ने के प्रयास किए गए, उसका जो विनय भंग करने की कोशिश की गई है, वो तो एक प्रशासन के अंडर में थी, उनको पद था, उसके बावजूद भी वो सुरक्षित नहीं है. तो यहाँ पर आम महिला कैसे सुरक्षित रह सकती है इनके निगरानी में? यहाँ पे गली गली मोहल्ले में आज छोटे छोटी गलियों में जिहादी घूम रहे हैं. लव जिहाद का प्रकरण घूम रहा है. ये हमारी हर हिंदू बहनों की तरफ इनकी नज़र है. सिर्फ पुलिसकर्मी नहीं, यहाँ पे ये जहाँ ये जिहादी घूम रहे हैं, यहाँ पे हमारी हर बहन असुरक्षित है इनकी नज़रों में. इनके नज़र के नीचे एक भी बहन हमारी सुरक्षित नहीं है. मैं हमारी बहनों को ये संदेश देना चाहूँगी कि वो तो कायदाबंद थी, वो पुलिसकर्मी थी, वो कायदे के अंदर थी, लेकिन हमारी जो बाकी की बहनें हैं वो कायदे में भी नहीं हैं अभी. लेकिन उन्हें खुद की सुरक्षा, ना कोई नेता सुरक्षा करेगा, ना कोई पुलिस प्रशासन है. लेकिन आज जब पुलिस के ऊपर भी इस तरह का अत्याचार, यानी कि उन जिहादियों को ना पुलिस का भय है, ना प्रशासन का भय है, ना किसी चीज़ का भय है उन्हें. वे अपना आतंक हर जगह दिखा रहे हैं. वो ये बताना चाह रहे हैं कि कोई भी प्रशासन हो, कुछ भी हो, हम नहीं डरेंगे, हम प्रशासन को भी तोड़ेंगे, हम कानून को भी तोड़ेंगे, लेकिन हम हिंदू माताओं बहनों पे, हिंदुओं पर हम निरंतर अत्याचार करेंगे. और करके दिखाया भी उन्होंने. पत्थर जमा किए, ये उनकी सोची साजिश थी, उनका वेल प्लान्ड ये एक ट्रैप था जिसके अंदर उन्होंने हमारे हिंदू भाइयों बहनों के ऊपर, डीसीपी के ऊपर भी उन्होंने हथौड़ी से वार किए, मतलब जो हथियार उनके ऊपर मारा, अगर वो अपना हाथ बीच में नहीं लाते तो उनके मुंह पर चोट लग सकती थी, उनकी छाती पर चोट लग सकती थी. तो आप सोचिए कि ऐसे जिहादियों के लिए हमारे देश में हर एक जब तक हिंदू सैनिक नहीं बनेगा, तब तक अपनी सुरक्षा कोई प्रशासन, कोई पुलिस नहीं कर सकता. हमें स्वयं अपनी सुरक्षा करनी होगी. वो उनका षड्यंत्र चल रहा है. इसके लिए मैं सिर्फ इतना कहना चाहूँगी कि पहले तो प्रशासन ने जो चौकसी होनी चाहिए ना, जो जनगणना होती है, इनके प्रॉपर जो कागज़, जो इनके जो वैलिडिटी जो ले रहे हैं लोग, आधार कार्ड फर्जी जो सारे डॉक्यूमेंट बन रहे हैं, उसके ऊपर सबसे ज़्यादा कार्य करने की ज़रूरत है. कि ये लोग जो नकली अपने जो प्रूफ बना के जो फैसिलिटीज़ ले रहे हैं, उसके ऊपर कहीं ना कहीं आज सच में क्या ये अल्पसंख्यक है, ये प्रशासन को चेक करना चाहिए. और उनके सारे जो उनके फैसिलिटीज़ जो उनको दी जा रही है, उसके ऊपर भी रोक लगानी चाहिए. वो जाकर शेर को देखो, शेर की एक दहाड़ काफ़ी है. ये भेड़िए हैं, ये झुंड में आएंगे, दहाड़ेंगे और जाएंगे, लेकिन जब शेर की एक गर्जना होती है तो ये सब दुम दबाकर भाग जाते हैं. आपल्या संगती अजून हिंदू नेते आहेत, त्यांना विचारू, ही नागपूरमध्ये दंगल झाली आणि ही दंगल कशामुळे झाली
कशासाठी झाली आणि कोणी केली? तुमच्या समोरच आहे, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज यांनी एक आंदोलन केलेलं की जो औरंग्या ज्यांनी शंभू राजांना 40 दिवस हालाल करून मारले आणि जो छावा पिक्चर आता आला, चित्रपट प्रदर्शित झाला, उत्तेकर यांनी जो प्रदर्शित केला, त्याच्यावरून हा मॅसेज लोकांपर्यंत गेला की लोक आजकाल पुस्तक वाचत नाही, पण हा मॅसेज गेला की शंभू राजांना औरंग्याने का मारलं. मग आपला सकल हिंदू समाज हा जागा झाला आणि औरंग्याची जी कबर आहे ती कबर उकरून टाकायला पाहिजे. मी तर हिंदुत्वादी सरकारला हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आव्हान करतो की कबर उकरून तिथं थुकण्याचा कार्यक्रम करावा. सकल हिंदू समाज हा एकटं होईल. राज्यामध्ये केंद्रामध्ये हिंदू सरकार आहे आणि मग एवढा वेळ का लागतो? ही जी दंगल झाली, महिलावरती हल्ले झाले, हिंदूंच्या घरावरती हल्ले झालेत, गाड्या जाळण्यात आल्या, मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं, अनेक महिला कॉन्स्टेबल तिचे कपडे फाडण्यात आले. दिवसा डावळ्या जर ह्या गोष्टी आपल्या जर शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जर होत असेल तर मग हिंदू समाज असा जागा होत का नाही? झोपलेला दिसतोय अजून. बघा, सरकार कोणाचं पण असून दे, पण हिंदू समाजाला स्वतःहून सकल हिंदू समाजाला रस्त्यावर उतरायला लागेल. सरकारच्या भरोश्यावर आपण बसतो, पण 70% 30% हे आपल्याला कार्य करायला लागेल. कारण फहीम खान नावाचा जो जिहादी मानसिक वृत्तीचा जो तिथला जिहादी नेता होता, त्याने प्लॅनिंगने, कारण तो जेव्हा आंदोलन स्थगित करण्यासाठी किंवा आंदोलनाच्या विरोधात अर्ज करण्यासाठी, तक्रार अर्ज करण्यासाठी गेला, तेव्हा आपल्या IPS अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी उज्जत घातली आणि नंतर त्यांनी 3 मीटिंग घेतल्या असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. नंतर पोलीस उपायुक्त यांच्यावर खुराड्याने हल्ला होतो. मी पोलीस आयुक्तांना आवाहन करतो की आम्ही आणि सकल हिंदू समाजाला आवाहन करतो, सर्व धर्म समभाव हा सोडून द्यावा. प्रखर हिंदू म्हणून या हिंदुस्थानामध्ये आपण राहावं. आणि पोलिसांनी एक आव्हान करतो की आपण फक्त तुमचा जो दांडू आहे आणि तुमची सर्व्हिस रिव्हॉल्वर, फक्त हिंदूंना तुम्ही ताकद दाखवू नका. हे जिहादी वृत्तीचे हे तुम्हाला कधी बकसणार नाही आणि सकल हिंदू समाज हा कधी पोलिसांच्यावर हात घालणार नाही. आमची संस्कृती आहे, कारण आम्ही भारतमातेचे सुपुत्र आहे, शिवरायांचे, शंभू राजांचे मावळे आहेत. नागपूरमध्ये जे हल्ले झालेत ते असं सांगतात की हिंदूंकडनं दगडफेक झाली आणि तुम्ही बोलतात की त्या समोरच्या जे दंगलखोर होते त्यांनी दगडफेक केली. मग हा जो घटनाक्रम आहे हा कशा पद्धतीने तुम्ही सरकारपुढे मांडणार आहे किंवा आपल्या हिंदू समाजाला जागा करण्यासाठी वापरणार आहे? बघा, इथं विषय स्पष्ट आहे की त्यांनी फक्त हिंदूंच्याच गाडीवर, हिंदूंच्याच घरावर, आणि पोलीस पण हिंदू असल्यामुळे पोलिसांवर हल्ला झाला. इथं स्पष्ट आहे की पेपर फंड यांना 2047ला हे मुस्लिम राष्ट्र पाहिजे, पण ते आम्ही होऊन देणार नाही. कारण तुमच्यासारखे पत्रकार हे जागृत आहे, आपण शिवरायांचे मावळे आहेत. आणि जरी हिंदुत्वादी सरकार केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे असलं तरी सकल हिंदू समाजाला रस्त्यावर उतरावं लागेल. पोलिसांना सकल हिंदू समाजाच्या पाठीशी उभं राहावा लागेलच. जे यांना जे बिल लेबल लावलेलं आहे अल्पसंख्याक, आता आपल्याला वाटत नाही की यांचा लेबल काढलं पाहिजे अल्पसंख्याक आणि यांना पूर्ण प्रवाहामध्ये घेऊन यांच्या काही ज्या नियम अटी लावल्या त्या शिथिल केल्या पाहिजे? हास्यास्पद प्रश्न तुम्ही केला, चांगला प्रश्न केला. अहो, अल्पसंख्याक राहिले कुठं? 6-7 बायका करतायत, 50 मुलं आहेत त्यांना. अल्पसंख्याक राहिले कुठे? दुसरी गोष्ट, सरकारला मी हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आणि तुमच्या चॅनलच्या वतीने विनंती करतो की वक्फ बोर्ड, जो वक्फ बोर्ड आहे, सरिया कायदा तो रद्द करावा. जो हिंदूंना कायदा आहे तोच कायदा अन्य समाजाला लागू व्हा, हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला, दोन्ही सरकारला, केंद्र आणि राज्यामधल्या सरकारला विनंती करतो. जो या भारत देशामध्ये बाबासाहेबांचा कायदा आहे तो कायदा या देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना लागू होतो, सरकारी अधिकारी किंवा पोलीस शासनामध्ये सगळीकडे. मग त्या अल्पसंख्या जे लोक आहेत त्यांना तो कायदा लागू आहे असं आम्हाला दिसत नाही. आपल्याला काय वाटतं? मग मी तेच बोलतो, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा कायदा मान्य नाही म्हणून त्यांनी शर्यत कायदा काढलेला आहे. आणि हे फक्त महात्मा गांधी यांच्या 88 पोटी तेव्हा जो झालेला आहे कायदा, तोच कायदा आता लागू आहे. पण युगपुरुष केंद्रामध्ये जे पंतप्रधान आदरणीय आहेत नरेंद्रजी दामोदर मोदी, ते आता वक्फ बोर्डचा कायदा पार्लमेंटमध्ये आणलेला आहे. काही दिवसातच हा कायदा रद्द झालेला तुम्हाला दिसेल. अशा दंगली पुन्हा घडू नये राज्यात, देशामध्ये, याच्यासाठी तुम्ही कशी हिंदू चळवळ उभी करणार आहे? हिंदू चळवळ तर आम्ही उभं कराल, पण आमचा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. म्हणून महाराष्ट्र पोलिसांना जेवढ्या एजन्सी आहेत त्यांना विनंती करतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने की जे जिहादी मानसिक वृत्ती जे तुमचे आहेत ते भ्रष्ट पोलीस अधिकारी त्यांना सपोर्ट करतात, तो सपोर्ट हटवावा. जसं मगाशी उमेश गायकवाड हे बोलले की जो ड्रग्स आहे
जे गुटखा आहे मग तो जिहादी असून दे हिंदू असून दे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि नशा पदार्थ हा बंद व्हावा. आपला देश सुरक्षित राहावा म्हणून केंद्राने प्रत्येक बॉर्डरवरती सैन्य उभे केलेलं आहे आणि आपल्या देश सुरक्षेसाठी सैन्य तिकडे उभे केले आणि जो महाराष्ट्रामध्ये किंवा देशाच्या आतमध्येच जी दंगल जी दहशत आहे ही कशी मोडून काढणार आहे, कशा पद्धतीने त्याचा सामना करणार आहे. मी ते तुम्हाला आता पण बोललो की महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे. केंद्र सरकार आपला महाराष्ट्र राज्य सरकारने पोलिसांना पूर्ण सूट द्यावी की त्यावेळी माझं तर वैयक्तिक मत आहे की पोलिसांवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा सर्व्हिस रिव्हॉल्वर पोलिसांनी फायरिंग का नाही केलं, हा माझा प्रश्नचिन्ह पोलिसांसमोर आहे. आपला पोलिसावरती विश्वास आहे पण पोलिसावरतीच आता हल्ले व्हायला लागलेत, मग विश्वास कोणावर ठेवणार तुम्ही. मग तेच तर बोलतोय पोलिसांनी त्यांचे लाड बाळगून आहे. आमच्यावर केसेस आहे, गुन्हे दाखल आहेत, खोटे गुन्हे दाखल आहेत आमच्यावर. आणि ते जेव्हा जिहादी मानसिक वृत्तीचा जेव्हा पोलीस स्टेशनला येतो आपले फक्त 10-15 असतात पण ते 100-150 पोलिसांवर प्रेशर आणतात, चिरीमिरी देतात. हे पोलिसांनी बंद करावं माझा थेट आरोप आहे. हे चिरीमिरी आपल्या महाराष्ट्रात घडतं आहे, याला प्रोत्साहन देणारे आपले हिंदू समाजाचे लोक आहेत. हा मग तेच बोलतो तुम्हाला की हिंदू समाज जरी असले त्याला कारणीभूत भ्रष्ट पोलीस अधिकारी आहेत. कॅमेरामन मी राहुल खंडेसोडचं, रामकुमार बिन,